नमस्कार मित्रांनो, माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, माझा हा पहिला ब्लॉग आहे, त्यामुळे मला समजत नाही की मी तुमच्यासोबत काय बोलायचं. पण तरी मी या ब्लॉग साठी फार एक्साइटेड आहे, सोबतच थोडाफार नर्वस पण आहे. सुरुवात मी माझ्या इंट्रोडक्शन न करतो. माझं नाव आहे दत्तात्रय साईनाथ पारसेवार, DSP. पाहिलं असेल तुम्ही चॅनलचं नाव मिस्टर DSP. तर मी रहिवासी जो आहे तो पुण्यातला आहे. सोबतच माझं फार्मसी झालेलं आहे, मी जॉब करतोय. आणि मी जो आहे तो मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करतो, एकदम साधा भोळा माणूस. आणि हा, माझ्या डोक्यावरती केस वगैरे पण आहेत बरं का, पण काही पर्सनल कारणामुळे मी ते काढून टाकलेले आहेत. पण ते लवकरच तुमच्या भेटीला येतील अशी मी अपेक्षा करतो. आणि मी सोबत टोपी पण आणली आहे, एक मिनिट. हा, आता जरा बरं वाटतंय मला पण आणि कदाचित तुम्हाला पण. ठीक आहे, तर मग आपण कंटिन्यू करूया हा व्हिडिओ, हा ना. मित्रांनो, ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मला भरपूर माझे फ्रेंड्स म्हणायचे की बाबा तुला चांगलं बोलता येतं, तुला चांगलं एंटरटेन पण करता येतं, तर मग तू स्वतःला एक्सप्लोर का करत नाहीस. मग त्यातून मी विचार केला की बाबा असं कोणतं माध्यम असू शकतं ज्यातून मी स्वतःला एक्सप्लोर करू शकतो. आणि त्यात पुन्हा मला ट्रॅव्हलिंग वगैरे पण आवडते. मग त्यामुळे मी ब्लॉगचा निर्णय घेतला. आणि शेवटी मग मुहूर्त ते लागलंच. शुभमंगल सावधान. अरे अरे, नाही नाही नाही, लग्नाचा नाही बाबा, ब्लॉगचा मुहूर्त लागला रे बाबांनो. हा, असं म्हणायचंय मला. लग्नाचा परत मुहूर्त लावून मला काय पश्चाताप करून थोडी ना घ्यायचा आहे. अरे सहज म्हटलं रे बाबा, शूट करणारी बायकोच आहे. A few moments later. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तर मला प्रश्न पडला की बाबा आता नेमकं ब्लॉग करायचं कुठं, ठिकाण कोणतं असेल बरं नेमकं चांगलं. तर मग ज्यावेळेस मी खास ठिकाणाचा विचार करत होतो त्याच वेळेस माझ्या मनामध्ये विचार आला की बाबा ज्या ठिकाणी मी राहतो तेच तर खास ठिकाण आहे. त्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, म्हणजेच देवाची आळंदी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी सध्या देवाची आळंदी या ठिकाणी उभा आहे. आणि ही आपली इंद्रायणी नदी, ज्या इंद्रायणी नदीच्या तीरावरती आळंदी हे पूर्ण शहर वसलेलं आहे. हे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी. हे पहा, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, हेच आपलं मंदिराचं ठिकाण आहे मित्रांनो. हाच पूर्ण मंदिराचा परिसर आहे. आणि या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती मित्रांनो. आळंदीला अजून एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो, आपण सर्व मिळून आळंदीचे दर्शन घेऊया. हे पहा मित्रांनो, नदीमधून एक फूल वाहत आहे. लोक आपली आपली प्रार्थना करतात आणि नदीमध्ये सोडतात, असं पण राहतं. प्रत्येकाचे काही ना काहीतरी नवस वगैरे असतात, तर ते पण लोक जे आहेत ते फेडतात. फार छान सुंदर असं इथलं वातावरण आहे मित्रांनो. सध्या पाऊस पण चालू आहे खरं तर, ज्या वेळेला मी शूट करतोय. पाहू शकता तुम्ही, पूर्ण ढगाळ वातावरण तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, हा माझा पहिला छोटासा तोडका मोडका असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. आणि असेच टूर्स अँड ट्रॅव्हल्स जे आहेत माझे छोटे मोठे मी एक्सपिरियन्सेस मी जे घेईन ते तुमच्यासोबत मी नक्कीच पुढच्या काही ब्लॉग्स मध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर मग भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉग्स मध्ये. कोणा